नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात? मजेत ना? अभ्यास करताय ना? केलाच पाहिजे, नाहीतर पास कसे होणार? तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या NMC49 वाहिनीवर आणि तुम्ही पाहत आहात तुमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम ज्याचे नाव आहे थेट भेट. प्रायोजक स्कूल टाइम शूज आणि सहप्रायोजक आहेत अप्सरा पेन्सिल. आज आपण भेटणार आहोत माननीय श्री प्रशांत भांबरे साहेबांना. ते सध्या सत्यसाई प्रेशर वेसल लिमिटेड या कंपनीत वर्क्स मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. चला तर मग सुरू करूया आजची थेट भेट. साहेब, तुमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कुठे झाले? त्यातील काही कडूवड आठवणी आम्हाला सांगाल का? चांगला प्रश्न विचारला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं सटाणा तालुक्यात कंदाना गाव आहे तिथं झालं. तसंच माध्यमिक शिक्षण माझं निताना हायस्कूलला नूतन इंग्लिश स्कूल निताने म्हणून सटाणा तालुक्यातलं हायस्कूल आहे तिथं झालं. आणि त्याच्यानंतर 12वीपर्यंत शिक्षण माझं रयत शिक्षण संस्थेत आसखेडा इथं झालेलं आहे. म्हणजे वडील ज्या प्रकारे शिक्षक असल्यामुळे जिथं जिथं मुवमेंट होत होती वडिलांची, तशा प्रकारे मग माझ्या शिक्षणाचीही मुवमेंट होत होती. साहेब, तुमचे महाविद्यालयातील शिक्षण कोठे झाले? यातील काही बऱ्याच वाईट अनुभवांबद्दल आम्हाला काही सांगाल का? माझं 12वीपर्यंतचं शिक्षण आसखेड्याला झालं. आमच्या वेळेस इंजिनिअरिंग कॉलेज कमी होते. मला ए ग्रुप असल्यामुळे माझा कल इंजिनिअरिंगकडे होता आणि मग मी धुळ्याला ACS इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि धुळ्याला एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं वातावरण होतं. दत्त मंदिर चौकात आम्ही मित्र खूप चांगले अनुभव त्यावेळेस आम्ही शेअर केले की वातावरणच एवढं छान होतं की अभ्यास करायलाही चांगलं वाटायचं. आणि इंजिनिअरिंग करताना मला 4 वर्ष असं जाणवलंच नाही की आपले हे शालेय जीवन असं एवढं खडतर जाईल असं. पण त्या धुळ्याच्या वातावरणात सुंदर असे दिवस निघून गेले माझे. साहेब, तुम्ही सध्या इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करत आहात. तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळला? माझा मोठा भाऊ हा MFEच्या संस्थेत शिक्षक होता आणि 12वीला सायन्सला चांगले मार्क्स मिळाले. वडील शिक्षक होते, तर मलाही DED करावं असं वाटत होतं. तर मग वडिलांनी मला विचारलं की तुला काय वाटतं? तर मी म्हटलं की वडील शिक्षक, भाऊ शिक्षक आणि मग अजून घरात परत शिक्षक नको म्हणून एक वेगळं क्षेत्र म्हणून मी इंजिनिअरिंग निवडलं. आणि ती माझी निवड माझी वैयक्तिक होती आणि वडिलांनी, आईनी व भावाने मला चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्याचमुळे मी मग इंजिनिअरिंग करू शकलो. साहेब, तुम्ही सध्या इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करत आहात, त्याऐवजी तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करावेसे वाटते? मी स्वतः लेखक आहे, कवी आहे आणि मला असं वाटतं की एक स्वच्छंदी आयुष्य जगावं. रुटीन आयुष्यात, इंडस्ट्रीच्या आयुष्यात खूप काही गोष्टी अशा आहेत की इतकं खडतर आयुष्य असतं की सुरुवातीला मी ज्यावेळेस ॲज अ इंजिनियर म्हणून, साधा इंजिनियर म्हणून कंपनीत जॉईन केलो तर डे नाईट शिफ्ट असायची. नाईट शिफ्टला ड्युटी करताना असं मनात वाटायचं की सोडावं हे सगळं आणि एक स्वच्छंदी आयुष्याकडे जावं. पण शेवटी इंजिनियर म्हणून काही जबाबदाऱ्या होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी त्या जबाबदाऱ्या पूर्ण करत करत मग मी माझ्या सिनियर पदावर आलो. आत्ता मला असं वाटतं एक सामाजिक क्षेत्रात छानसं असं काम करावं ज्याच्यानं आपलं नाव न होता समाजाचा विकास व्हावा, सामाजिक बांधिलकी जपावी आणि नवनवीन गोष्टी कराव्या ज्याच्यातून आपण काहीतरी दुसऱ्यांना देऊ शकतो, हीच गोष्ट करावीशी वाटते. साहेब, आम्हाला कळले आहे की तुम्ही कवी सुद्धा आहात. साहेब, तुम्ही लिहिलेली व आम्हा विद्यार्थ्यांना समजेल अशी कविता आम्हाला ऐकवाल का? मला ज्वलंत विषयावर लिहायला आवडतं. म्हणजे करंट विषय जे असले का मी त्याच्यावर लिहित असतो. मग कोणाचाही असो, मी त्याची तमा बाळगत नाही. मग करंट विषय कुठलाही असो, शासनाचा असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो, मी त्याच्यात लिहून व्हॉट्सअपवर टाकत असतो की त्याच्याद्वारे मला वाटत नाही माझी प्रसिद्धी व्हावी, पण मला एवढंच वाटतं की समाजात जो अन्याय उभा राहतोय त्याच्या विरुद्ध लिहिणारा कुणीतरी हवा. आणि जर लेखक, कवी हे लोक नुसते पक्षीय राजकारण किंवा वेगवेगळ्या गोष्टीशी निगडीत राहून जर लिहित बसले तर त्याला लिहिणं म्हणणार नाहीत. तर मी लिहिताना कधीही राजकीय, सामाजिक ही गोष्टीचं भान बाळगत नाही की समोरचा नेता मोठा आहे आणि त्याच्यावर कसे आसूड ओढावेत, तर मी त्या गोष्टीची तमा बाळगत नाही आणि म्हणूनच मी करंट विषयावर लिहितो. तर मला आज जेव्हा सरांनी सांगितलं
की मुलांना समजेल असं लिहा. तर मग आपल्याला त्या स्वरूपातून मी एक छानसं लिहून आणलं. फक्त 8च ओळी आहेत, मी तुम्हाला ऐकवतो त्या. सांग ना ग शाळा मला आई शिकवशील का. सांग ना ग शाळा मला आई शिकवशील का. जीवनभराचं नातं मग सोबत टिकवशील का. सांग ना ग शाळा मला आई शिकवशील का. जीवनभराचं नातं मग सोबत टिकवशील का. अशीच राहू दे तुझी आम्हा शिक्षण रूपी सावली. अशीच राहू दे तुझी आम्हावरी शिक्षण रूपी सावली. आमच्या जन्मदेत्या मायेनंतर तूच आमची माऊली. आमच्या जन्मदेत्या मायेनंतर तूच आमची माऊली. हे लिहिताना मला फक्त तुम्ही आणि तुम्ही समोर होते. सरांनी सांगितलं होतं खूप जड पण लिहू नका, मुलं लहान आहेत, आणि म्हणूनच जड न लिहिता एक साधं सरळ फक्त निखळ तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठीच लिहिलं. साहेब, आपल्याशी नागपूरवरून आकाश पवार फोनवरून संवाद साधू इच्छितात. आपण त्यांचा प्रश्न ऐकूया. बोला आकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मलाही त्यासाठी मी आतापासून कोणती तयारी. इंजिनियर होताना बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला PCM ग्रुप महत्त्वाचा असतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. मॅथ्सवर भर देताना मी लहानपणी मॅथ्स या विषयात खूप पारंगत होतो. गणित हे माझा आवडता विषय होता आणि गणित विषयात मी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवत होतो. पण त्याच्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की इंजिनियर होताना आपली आवड निवड जपा, की तुम्हाला मॅथ्स चांगला आवडतो ना, मग त्याच्या सोबत तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयावर लक्ष ठेवा. आता तुम्हाला मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय समजणार नाहीत, पण तुम्ही लक्ष राहू द्या की गणित ह्या विषयावर जास्त लक्ष ठेवायचं जर इंजिनियर व्हायचं असेल तर. कारण त्याच्यात सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग आता तुमच्या बेसिक गोष्टी आहेत की तुमचे पाढे पाठ पाहिजे. माझे पाढे माझी आई रोज सायंकाळी घ्यायची. 30पर्यंत मी 2 ते 30पर्यंत पाढे रोज सायंकाळी आईला द्यायचो आणि मग झोपायचो. म्हणजे माझी आई मला खरं इंजिनियर घडवण्यात माझ्या आईचा हात आहे. म्हणून तुम्ही इकडं तिकडं न हे करता फक्त सायंकाळी मम्मीला सांगायचं की माझे पाढे पाठ घे. त्याच्याने काय होतं की तुमची बेसिक गोष्ट क्लिअर होते. त्याच्यानंतर गणितातल्या असंख्य अशा स्टेप्स आहेत की त्या तुम्ही भोकत बसू नका, पण त्या स्टेप जर समोर आल्या तर तुम्हाला आपोआप समजल्या पाहिजे की हे स्टेप्स अशा प्रकारे सोडवल्या पाहिजे, तरच तुम्ही एक बेसिक इंजिनियर व्हाल. आणि इंजिनियर होणं म्हणजे नुसतंच इंजिनियर पास होणं नका, तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी कौशल्य मिळवा. आत्तापासून नवनवीन प्रोजेक्ट्स होतात, त्या प्रोजेक्ट्सवर लक्ष द्या, नवनवीन गोष्टी शिका, त्याच्यातून तुम्ही नक्कीच इंजिनियर व्हा. आकाशजी. साहेब, तुम्ही एक समाजसेवक म्हणून सुद्धा काम करता, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगाल काय. मी 2010 साली जेव्हा नाशिकला राहायला आलो त्यावेळेस माझा मित्र होता मनोज कापडे, पत्रकार आहेत. मी त्यांच्यासोबत अटॅच झालो आणि जेव्हा सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही पेठ सुरगाण्याला फिरायला गेलो आणि त्यांची परिस्थिती बघितली की मुलांनो, आज तुम्हाला तरी व्यवस्थित शिक्षण मिळतं, राहायला घर आहे, सगळे आहेत, पण त्या क्षेत्रात काहीही नाही. आणि म्हणूनच त्या मुलांसाठी काहीतरी करण्याचं ठरवलं. आणि म्हणून आम्ही प्रत्येक दिवाळीला आमचं नाशिक सुविचार प्रतिष्ठान असो किंवा जाणीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी अभिजित दिगावकर या मुलाला सोबत घेऊन खूप काही करत नाही, पण जुने कपडे जे तुम्ही बाजूला टाकतात असे कपडे आम्ही जमा करतो. जे तुम्हाला समजा आखूड होतो तो कपडा आपण चांगला असतो पण तो बाजूला टाकतो. तर आम्ही नाशिकमध्ये आव्हान करतो आणि प्रत्येक दिवाळीला असे 1 पिकअप 2 पिकअप भरून आम्ही ते कपडे पेठ सुरगाण्यात घेऊन जातो. तुम्हाला खोटं वाटत असेल, असंख्य नवे कपडे देखील मिळतात आम्हाला, पण त्या मुलांचा आनंद जर बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेस जर मी गेलो तर तुमच्या एखाद्या प्रतिनिधीला घेऊन जाईन. खूप चांगला आनंद असतो तो की त्यांना ज्यावेळेस आपण कपडे देतो त्यांना खरंच माहिती नसतं की इतके चांगले कपडे अजून बाजारात आहेत. खूप गोष्टी अशा आहेत की ते विकासापासून कोसो दूर आहेत. आम्ही यावेळेस भावली डॅमच्या एरियात गेलो होतो.
वाटत होतं की बावली डॅमचा एरिया प्रगत असेल, पण इथपर्यंत त्या पाड्यांपर्यंत जायला रस्ते देखील नव्हते. आम्ही गाड्या साईडला लावल्या, 5-5 किलोमीटर ते बोजे उचलून घेऊन गेलो. त्यावेळची परिस्थिती बघितली की ते विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांना काहीच माहिती नाही. देव ना धर्म. असंख्य लोक म्हणतात की आदिवासी पाड्यांमध्ये धर्म बाटवला जातोय. अरे त्यांना जर खायला 2 वेळचं मिळत नाही तर त्यांना धर्म काय समजेल. आणि म्हणूनच आम्ही याच संकल्पनेतून 2011 पासून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येक दिवाळीला न चुकता 1 पिकअप 2 पिकअप जेवढे कपडे जमतात नाशिकमधून ते सगळे घेऊन आम्ही तिथं जातो. या कामी जाणीवची टीम खूप मोठं काम करते, अक्षरब्रह्म वाचनालयाची टीम पण काम करते आणि मी या 3-4 संस्थांवर काम करतो. त्या माध्यमातून मी हे काम करतो. साहेब, तुम्ही तुमच्या जीवनात कोणाला व का आदर्श मानतात? तसं पाहिलं तर जन्म देते आईलाच आदर्श मानलं पाहिजे. आई सोडून खूप लोक असे आहेत की जीवनात आदर्श मानण्यासारखे आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांना कायम आपल्या जीवनाचा आदर्श मानतो. का? मी देवाला जास्त मानण्यापेक्षा शिवनीतीला जास्त मानतो. महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही, महाराजांनी धर्मभेद केला नाही. महाराजांच्या नीतीचा जर अवलंब केला जीवनात, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर पुरेपूर जीवनात अवलंब केला तर तुम्हाला कुठलंही शास्त्र, कुठलंही धर्मग्रंथ वाचण्याची गरज पडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, या सगळ्यांच्या आदर्शांवर, महापुरुषांच्या आदर्शांवर चाललं तर नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. माणूस, देव हा माणसात आहे ही संकल्पना जरी आपण रुजवतो तरी माझे आईवडील देव मानतात, मीही देव मानतो, देवाचं आम्हीही करतो, पण स्तोम करत नाही. कुठल्याही गोष्टीत स्तोम न करता परमेश्वराला मानलं पाहिजे. आईवडील देव करून येतात, मी त्यांचा पाय पडून घेतो, मी म्हणतो तुमच्यातच मला देव दिसतो. तसं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, आपण कुणाला आदर्श मानावं आणि समोरचा आदर्शवत व्यक्ती आपल्यासाठी खरंच आदर्श आहे का हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच परमेश्वर नक्कीच मानला पाहिजे. परमेश्वर माणसात पण आहे आणि सर्व विश्वात आहे. आपल्या गीतेत पण लिहिलेलं आहे की मी सृष्टीच्या कणाकणात आहे. तसंच मग सृष्टीच्या कणाकणात आहे, मग आपण प्रत्येक कणावर प्रेम केलं पाहिजे सृष्टीच्या, तरच आपण देव ओळखू शकू. खऱ्या देवाला ओळखायचं असेल तर माणसावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, हेच मला वाटतं. म्हणूनच मी माणसाला आदर्श मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. तुमच्या जडणघडणीत शिक्षकांचा कितपत वाटा आहे असे तुम्हाला वाटते? तसा विचार केला तर शिक्षक माझ्या जीवनातला एक असा घटक आहे की आता मी माझ्या कवितेत लिहिलंच आहे की माझ्या मायेनंतरची माऊली माझी शाळा. आणि खरंच म्हणजे आज आपल्याला वाटतं, असंख्य ठिकाणी मी बघतो की एखाद्या शिक्षकाची बदली झाली आणि तो शिक्षक जर मुलांवर प्रेम करणारा असेल तर त्या बदलीच्या वेळेस मुलांना देखील रडू येतं. तशाच स्वरूपातून मला देखील माझी शाळा सोडताना खूप त्रास झाला. मी देखील मनातून रडलो. आज देखील मी दिवाळीला, अक्षयतृतीयाला गावावर जातो तर बघतो तर ते मातीला देखील आपल्याला कपाळावर लावावं असं वाटतं, कारण त्या शिक्षकांची पावलं त्या शाळेत होती. त्या शिक्षकांमुळेच मी आज घडलो गेलो. माझ्या मराठीच्या शिक्षकांना बीबी वाघ सर म्हणून होते, त्यांनी इतकं छान शिकवलं होतं मला मराठी, त्याच्याचमुळे मी आज कवी होऊ शकलो. असंख्य शब्द माझ्या कानात ग्रहण होत गेले. आणि म्हणूनच आज जर एखाद्या शिक्षकावर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल ना तर 100% सांगतो की त्याच्यातले बरेच गुण आपल्यात उतरतात. आणि म्हणूनच शिक्षकावर निश्चितपणे प्रेम करा. शिक्षक हा आपल्याला वंदनीय आहे. आणि म्हणूनच माझ्यासाठी शिक्षकाची व्याख्या जर करायची असेल तर आपल्यासाठी जे कुठल्याही स्वरूपातून त्यांना कुठलाही लाभलोभ नसताना जे आपल्यावर निश्चितपणे शिकवतात व असंख्य गोष्टींचे आपल्याला ज्ञान करून देतात. आई मला माहिती होतं का? नाही, मला हे शिक्षकांमुळे माहीत झालं. आणि म्हणूनच माझ्या जीवनात शिक्षकांएवढं महान व्यक्ती कोणीच नाही. साहेब, आजच्या या मुलाखतीतून तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही ज्या ठिकाणी जे करताय ते वर्तमानात राहून करा. वर्तमानात म्हणजे आज जर शिकताय तर फक्त शिक्षणावरच लक्ष द्या. घरी गेले तर घरी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर करा. का? कारण वेळेला खूप महत्त्व आहे. हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात जर एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या सानिध्यात तुम्ही चांगल्या प्रकारे वावरले
आणि जर या स्पर्धेच्या युगात तुम्ही जर टिकून राहिले तर भारताचं उद्याचं फार मोठं भवितव्य तुमच्या हातात आहे. नवीन भारताचे तुम्ही शिल्पकार आहात. या स्वरूपातून तुम्ही नवीन भारत घडवण्यासाठी स्वतःला उभं करा आणि आजपासूनच मनात एक जिज्ञासा बाळगा की मी माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करेन. साहेब, शेवटचा प्रश्न, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? अर्थातच या मुलाखतीसाठी मला तुमच्या शाळेनं बोलवलं. अनेक माझे मित्र संत सर, शुक्ला सर या दोघांच्या माध्यमातून मी इथं आलो. पण मला एक असं वाटलं होतं रात्री मी जेव्हा रिलॅक्स झालो, मला असं वाटलं होतं की मुलाखत काय असेल, एखाद्या शाळेत असेल, वर्ग असेल आणि त्याच्यात आपल्याला मध्ये 2 भिंतींमध्ये प्रश्न विचारतील, 2 मुली दिसतील आणि त्या प्रश्न विचारतील. पण मला जेव्हा हे दिसलं की माझी ओपन मुलाखत होते, तुम्ही सारे बालगोपाळ याला साक्ष आहात, यापेक्षा मोठा आनंद मला जीवनात मिळाला नसेल. हा पहिल्यांदा मी एवढ्या लहान मुलांसोबत आणि माझ्या या दोन्ही मित्रांमुळे मी तुमच्यासोबत मोकळा होऊ शकलो. माणूस प्रत्येकासोबत मनमोकळं करत नाही, मनमोकळं करण्याची तुमच्यासोबत मला एक संधी मिळाली. याबद्दल मी खरंच मनापासून तुमच्या शाळेचं आभार मानतो. आणि अशीच संस्कृती जर शाळेत टिकून राहिली तर तुम्हालाही एक बघा, आमच्या वेळेस अशा शिक्षक नव्हते की ज्यांनी आम्हाला असं कुणाची मुलाखत घ्यायला लावली. आज तुम्हाला खूप मोठा बेस मिळतोय या अशा शिक्षकांमुळे की त्यांनी तुम्हाला एक बेस तयार करून दिला की मुलाखत कशी घ्यायची, भविष्यात तुम्ही पत्रकार होऊ शकता. आजचा पाया तुम्हाला उद्यासाठी जडणघडणीत मदत होऊ शकतो. ही शाळा मला खरंच सुंदर वाटली. धन्यवाद. प्रेक्षको, हे होते इंजिनियर, कवी आणि समाजसेवक मान्य श्री प्रशांत भामरे. आपण ज्यांच्याशी हितगुज केले. धन्यवाद साहेब. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचे नाव आहे